आज आणखी एक आपण गोष्ट पाहणार आहोत. या गोष्टीमधून तुम्ही एक चांगला बोध घेऊ शकता. चला तर गोष्टीला सुरुवात करूया. तर आपल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे द लास्ट एक्झाम. अ ब्रिलियंट प्रोफेसर वॉज लव्ड बाय ऑल हिज स्टुडंट्स. एक अत्यंत बुद्धिमान प्राध्यापक होते, म्हणजेच हुशार प्राध्यापक होते, ज्यांच्यावर सर्व विद्यार्थी प्रेम करत होते. म्हणजेच सर्व विद्यार्थ्यांना ते प्राध्यापक खूप आवडायचे. ही वॉज नोन नॉट जस्ट फॉर हिज नॉलेज बट फॉर हिज काइंडनेस अँड हिज युनिक वे ऑफ टीचिंग लाईफ लेसन्स. ते जे बुद्धिमान प्राध्यापक होते ते फक्त त्यांच्या ज्ञानासाठी नाही तर त्यांच्या दयाळूपणासाठी आणि जीवनाचे धडे शिकवण्याच्या वेगळ्या पद्धतीसाठी ओळखले जात होते. ॲट द एंड ऑफ एव्हरी इयर ही गेव वन फायनल एक्झाम. दरवर्षी शेवटी ते एक अंतिम परीक्षा घ्यायचे, ज्याला आपण फायनल एक्झाम म्हणतो. स्टुडंट स्टडीड फॉर वीक्स नोईंग इट काउंटेड फॉर एव्हरीथिंग. ही जी अंतिम परीक्षा असायची ती खूप महत्वाची असते हे असं विद्यार्थ्यांना माहिती असल्यामुळे ते अनेक आठवडे अभ्यास करायचे. ऑन द डे ऑफ द एक्झाम स्टुडंट्स फिल्ड द हॉल नर्वस अँड प्रिपेअर्ड. परीक्षेच्या दिवशी सर्व विद्यार्थी परीक्षा हॉलमध्ये येऊन बसले. ते घाबरलेले आणि तयारीत होते. द प्रोफेसर वॉक इन, प्लेस्ड द क्वेश्चन पेपर फेस डाऊन ऑन इच डेस्क अँड सेड. प्राध्यापक त्या परीक्षा हॉलमध्ये आले आणि प्रत्येक टेबलावर प्रश्नपत्रिका उलटी ठेवली आणि म्हणाले, बिफोर यू बिगिन आय वॉन्ट टू टेल यू समथिंग. तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे. एव्हरी क्वेश्चन इन दिस एक्झाम कम्स फ्रॉम एव्हरीथिंग वी स्टडीड दिस इयर. आणि प्राध्यापक पुढे सांगतात की या परीक्षेतील प्रत्येक प्रश्न आपण या वर्षभरात शिकलेल्या गोष्टीवर आधारित आहे. यू आर ऑल वेल प्रिपेअर्ड. तुम्ही सर्वांनी चांगली तयारी केली आहे असं ते सर्वांना म्हणतात. बट देअर इज वन रूल टुडे. यू मे हेल्प द पर्सन सिटिंग नेक्स्ट टू यू. प्राध्यापक पुढे सांगतात की पण आज एक नियम आहे, तुम्ही शेजारी बसलेल्या व्यक्तीची मदत करू शकता. द स्टुडंट्स लुक्ड ॲट इच अदर कन्फ्युज्ड. प्राध्यापकांनी असं सांगितल्यानंतर सर्व विद्यार्थी गोंधळून गेले आणि एकमेकांकडे पाहत होते. इन एव्हरी अदर एक्झाम हेल्पिंग इच अदर वॉज कॉल्ड चीटिंग. विद्यार्थ्यांना प्रश्न पडला की इतर सर्व परीक्षांमध्ये मदत करणे म्हणजे चीटिंग मानले जायचे. बट धिस वॉज द प्रोफेसर्स रूल सो दे ॲक्सेप्टेड इट. पण हा त्या प्राध्यापकांचा नियम असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी ते मान्य केले म्हणजेच स्वीकारले. दे फ्लिप्ड द पेपर्स ओव्हर. सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका उलटी केली. देअर वॉज ओनली वन क्वेश्चन ऑन द एंटायर पेज. त्या संपूर्ण पानावर फक्त एकच प्रश्न होता. व्हॉट इज द नेम ऑफ द क्लिनिंग लेडी हू क्लीन्स दिस बिल्डिंग एव्हरी मॉर्निंग. तर तो प्रश्न काय होता ते आपण पाहूया. दररोज सकाळी ही इमारत साफ करणाऱ्या महिलेचे नाव काय आहे असा तो प्रश्न होता. द हॉल वेंट कम्प्लिटली सायलेंट. संपूर्ण हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. स्टुडंट्स लुक ॲट इच अदर इन शॉक. विद्यार्थी आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. सम लाफ्ड नर्वसली थिंकिंग इट वॉज अ जोक. काही विद्यार्थी घाबरून हसले. ते विचार करू लागले की हा विनोद असू शकतो किंवा विनोद असेल. अदर्स फ्लिप्ड द पेपर ओव्हर लुकिंग फॉर द रिअल क्वेश्चन्स. काही विद्यार्थ्यांनी ती प्रश्नपत्रिका उलटी पालटी करून पाहिलं की त्या प्रश्नपत्रिकेमध्ये आणखी कुठला प्रश्न आहे का. अ फ्यू बिगॅन टू वेट. काही विद्यार्थ्यांना ती प्रश्नपत्रिका पाहून घाम फुटला. द ट्रूथ वॉज ऑलमोस्ट नोबडी न्यू हर नेम. तर खरी गोष्ट अशी होती की जवळजवळ एकाही विद्यार्थ्याला म्हणजे कोणालाच त्या महिलेचे किंवा त्या स्त्रीचे नाव माहिती नव्हते. दे सॉ हर एव्हरी सिंगल मॉर्निंग. ते सर्व विद्यार्थी त्या महिलेला दररोज पाहायचे. शी मॉप्ड द फ्लोअर्स बिफोर दे अराइव्ड. ते सर्व विद्यार्थी येण्यापूर्वी ती महिला जी होती ती सर्व मजले पुसायची. शी एम्प्टीड देअर बीन्स. कचरा पेट्या रिकाम्या करायची. शी वाईप्ड द बोर्ड्स क्लीन. फळा स्वच्छ करायची. शी स्माइल्ड ॲट देम इन द कॉरिडॉर्स. विद्यार्थी जेव्हा त्या गॅलरीमधून किंवा त्या रस्त्यामधून जायचे तेव्हा ती महिला त्या विद्यार्थ्यांकडे पाहून स्मितहास्य करायची. बट नॉट वन स्टुडंट हॅड एव्हर स्टॉप्ड लॉंग इनफ टू आस्क हर नेम. पण एकही विद्यार्थी तिचे नाव विचारण्यासाठी थोडा वेळही थांबलेला नव्हता. सम स्टुडंट्स ट्राईड आस्किंग देअर नेबर्स बट नोबडी न्यू. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेजारी बसलेल्या विद्यार्थ्याला विचारले पण कोणालाच उत्तर माहित नव्हते. द रूल अबाउट हेल्पिंग इच अदर वॉज युजलेस बिकॉज नन ऑफ देम हॅड द आन्सर. एकमेकांची मदत करण्याचा जो नियम होता तो निरुपयोगी ठरला कारण कोणाकडेच त्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. आफ्टर 10
minutes, the professor collected the blank papers. 10 मिनिटानंतर प्राध्यापकांनी सर्व कोऱ्या उत्तरपत्रिका गोळा केल्या. He looked at the sea of embarrassed face and spoke quietly. ते त्या सर्व विद्यार्थ्यांच्या लाजलेल्या चेहऱ्याकडे पाहून शांतपणे म्हणाले, I will not be grading this exam. But I want you to never forget this moment. प्राध्यापक त्यांना म्हणतात की मी या परीक्षेला गुण देणार नाही, पण हा क्षण तुम्ही कधीही विसरू नका, असं ते विद्यार्थ्यांना म्हणतात. He let the silence sit for a moment. क्षणभर त्यांनी त्या परीक्षा हॉलमध्ये शांतता पसरू दिली. You have spent this entire year learning facts, theories and formulas. पुढे प्राध्यापक विद्यार्थ्यांना म्हणतात की तुम्ही संपूर्ण वर्षभरामध्ये तथ्य, सिद्धांत आणि सूत्रे शिकत आलात. यू कॅन सॉल्व्ह कॉम्प्लेक्स इक्वेशन्स. तुम्ही कठीण समीकरणे सोडवू शकता. यू कॅन रिसाइट हिस्ट्री. इतिहास सांगू शकता. यू कॅन आर्ग्यू फिलॉसॉफी. तत्वज्ञानावर चर्चा करू शकता किंवा त्यावर वाद घालू शकता. बट यू वॉक पास्ट अ ह्युमन बीइंग एव्हरी सिंगल मॉर्निंग अँड नेव्हर वन्स थॉट शी वॉज वर्थ नोईंग. प्राध्यापक पुढे विद्यार्थ्यांना म्हणतात की पण रोज तुमच्या समोरून जाणाऱ्या एका माणसाकडे तुम्ही कधीच पाहिले नाही किंवा लक्ष दिले नाही आणि तुम्हाला त्या व्यक्तीचे नाव विचारणे महत्वाचे सुद्धा वाटले नाही. He picked up a piece of chalk and wrote one word on the board. प्राध्यापकांनी खडूचा एक तुकडा उचलला आणि फळ्यावर एक शब्द लिहिला, अवेअरनेस. अवेअरनेस म्हणजे जाणीव. सक्सेस विदाउट अवेअरनेस ऑफ द पीपल अराउंड यू इज हॉलो, ही सेड. आजूबाजूच्या लोकांची जाणीव नसलेले यश हे निरर्थक असते, असं प्राध्यापक विद्यार्थ्यांना म्हणतात. द ग्रेटेस्ट एज्युकेशन इज नॉट नोईंग द आन्सर्स, इट इज नोईंग विच क्वेश्चन्स मॅटर. ते पुढे म्हणतात की खरे शिक्षण म्हणजे फक्त उत्तरे माहित असणे नव्हे, तर कोणते प्रश्न महत्वाचे आहेत हे समजणे गरजेचे आहे. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यू कॅन एव्हर आस्क अनादर पर्सन इज सिम्पली व्हॉट इज युअर नेम. आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही सहजपणे विचारू शकणारा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुमचं नाव काय आहे. द नेक्स्ट मॉर्निंग एव्हरी सिंगल स्टुडंट अराइव्ड अर्ली. दुसरे दिवशी सकाळी प्रत्येक विद्यार्थी लवकर आला. दे फाउंड द क्लिनिंग लेडी इन द कॉरिडॉर, मॉप इन हँड, हमिंग क्वाइटली टू हर सेल्फ. वन बाय वन दे अप्रोच्ड हर. त्यांनी त्या सफाई करणाऱ्या महिलेला त्या रस्त्यामध्ये पाहिले. तिच्या हातामध्ये तो पुसण्याचा मॉप होता आणि ती हळूहळू स्वतःशीच गाणे गुणगुणत होती. एकामागून एक विद्यार्थी तिच्या जवळ गेले. गुड मॉर्निंग, द फर्स्ट स्टुडंट सेड. गुड मॉर्निंग असे पहिल्या विद्यार्थ्याने म्हटले. आय एम सॉरी, आय नेव्हर आस्क्ड बिफोर व्हॉट इज युअर नेम. मला माफ करा, मी आधी कधी विचारले नाही तुमचे नाव काय आहे. द ओल्ड वुमन लुक्ड अप सरप्राइज्ड. त्या वृद्ध महिलेने आश्चर्याने वर पाहिले. देन शी स्माइल्ड, द काइंड ऑफ स्माइल दॅट फिल्स अन एंटायर रूम. मग ती हसली. ते हसू असे होते ज्यामुळे संपूर्ण वर्गामध्ये आनंद पसरला. मारिया, शी सेड सॉफ्टली, माय नेम इज मारिया. मारिया, ती हळू आवाजात म्हणाली, माझे नाव मारिया आहे. आता आपण गोष्टीचे तात्पर्य पाहूया. ट्रू एज्युकेशन इज नॉट जस्ट अबाउट नॉलेज, इट इज अबाउट अवेअरनेस अँड ह्युमॅनिटी. खरे शिक्षण म्हणजे फक्त ज्ञान नाही, तर जाणीव आणि मानवता किंवा माणुसकी आहे. We are so busy chasing success that we walked past real people every day without seeing them. आपण यशाच्या मागे इतके धावतो की रोज भेटणाऱ्या खऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतो, म्हणजेच त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाही. Every person around us has a name, a story and a dignity that deserves to be acknowledged. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक व्यक्तीला स्वतःची ओळख, जीवनकथा आणि सन्मान असतो, ज्याची दखल घेणे आवश्यक आहे. काइंडनेस बिगिन्स विथ सिम्पली पेईंग अटेन्शन. दयाळूपणा फक्त लक्ष देण्यापासून सुरू होतो. या व्यतिरिक्त तुम्ही या गोष्टीमधून आणखी काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.